अँड रिपोर्ट इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये. ओके. रेकॉर्ड्स अँड रिपोर्टिंग म्हणजे काय, की सपोज तुम्ही एक कम्युनिटी हेल्थ नर्स आहे, तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचा आणि रिपोर्टिंग करायची. ओके. म्हणजे रिपोर्टिंग कशी करणार तुम्ही, व्हायटल स्टॅटिस्टिक्स कशी, एक ग्राफिकल वे ना. सपोज माझ्या कम्युनिटीमध्ये जर का ANC मदर म्हणजे कोणत्या अँटीनेटल ज्या मदर आहे, ओके, म्हणजे कोणत्या जे प्रेग्नंट मदर आहे त्यांची रेट किती आहे माझ्या पॉप्युलेशनमध्ये 1000 मध्ये. ओके. आशा वर्कर असेल किंवा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असेल, दोन्हीपैकी कोणी पण मेंटेन करू शकतं. ओके. सो त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचं आहे मला, की माझ्या ज्या ग्रुपमध्ये आहे ते किती ANC मदर आहे, किती PNC मदर म्हणजे कोणत्या पोस्ट नेटल मदर म्हणजे आफ्टर डिलिव्हरी किती मदर आहे, किंवा किती असे चाइल्ड आहे जे की अफेक्टेड आहे, डिफॉर्मिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, किती डेथ रेट आहे, किती बर्थ रेट आहे, किती मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे कोणत्या ज्या मदर ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरीच्या टायमिंगला डेट होतात. ओके. त्या सो हा डाटा मी रेकॉर्ड करणार आणि त्याला रिपोर्टिंग करणार फॉर द कम्युनिटीमध्ये. ओके. मग ज्यावेळेला मी कम्युनिटीमध्ये रिपोर्ट करणार तर त्यावेळेला मग काय होणार, आपल्याला अनालिसिस भेटणार. अनालिसिस करतो ना आपण, की आता मला एखादा रेकॉर्ड शोधायचा आहे की इन 2021 हाऊ मेनी वुमन्स विल बी सफरिंग फ्रॉम द पोस्ट पार्टम हिमोरेज. म्हणजे कसं, की कोणत्या 2021 मध्ये किती वुमन्स आहे जे की पोस्ट पार्टम हिमोरेजने डेड झालेले आहेत. ओके. सो मला लगेच डाटा येतो ना, पर्सेंटेजमध्ये येणार किंवा रेट त्यांचे येणार, इन 1000 मध्ये किती 3 किंवा 4 येणार. ओके. तसं तर तो डाटा कुठून असतो, जो आपण अनालिसिस करतो, जे आपण कलेक्शन करतो, तो डाटा आपण तिथे पब्लिश करतो. ओके. सेंट्रल लेवलला असेल, स्टेट लेवलला असेल, डिस्ट्रिक्ट लेवलला असेल, विलेज लेवलला असेल. ओके. हा आपण स्टॅब्लिश करतो. ओके. जे कोविड-19 जे केसेस होते, कोविड-19चे आपल्याला कळायचं ना की डिस्ट्रिक्ट वाईज किती केसेस आहेत. सो ती कसं करायचे, रेकॉर्डिंग करायची आणि रिपोर्टिंग करायची. ओके. रेकॉर्डिंग करायची आणि रिपोर्टिंग करायची. ओके. आता सपोज मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे किंवा मी एक कम्युनिटी हेल्थ नर्स आहे. सो एक आशा वर्कर काय करणार, ऑल डाटा कलेक्ट करणार इन कम्युनिटी म्हणून. ओके. ते देणार CHO कडे. CHO काय करणार, पब्लिश करणार इन द प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणून जाणार डाटा सगळा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये. कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणून जाणार तो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणून जाणार तो स्टेट लेवलला. ओके. मग स्टेट लेवल पासून जाणार तो नॅशनल लेवलला. ओके. हा असा हायरार्की पॅटर्न आहे जो की ज्या पॅटर्नने आपण अनालिसिस करतो. तुम्हाला हे माहिती आहे सेन्सेस काय असतात, जनगणना माहिती आहे ना तुम्हाला, पॉप्युलेशन रेट किती आहे इन इंडियाची, त्याला आपण काय बोलतो, सेन्सेस मध्ये कॅल्क्युलेट करतो. सगळ्यांना सेन्सेस बोलतात म्हणून की फर्स्ट टाइम ऐकलाय वर्ड. सेन्सेस म्हणजे काय, जनगणना करतो आपण. किती इयर्स नंतर करतो आपण, किती, सो रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग त्याला आपण असं बोलतो. कोण रीड करणार आहे? ओके. मिस इन शॉर्ट पण सांगतो. डाटा रेकॉर्डिंग करणे. ओके. रायटिंग इट इज अ कॉर्ड ऑफ रेकॉर्ड. ओके. सपोज यू आर अ कम्युनिटी हेल्थ नर्स अँड यू आर गोइंग टू द कम्युनिटी. ओके. सो दॅट टाइम तुम्ही काय करणार, कलेक्शन करणार इन द हँड रिटन वे मध्ये. तुमच्या नंबर ऑफ पीपल प्रेझेंट इन द होम. ओके. नंबर ऑफ पीपल और नंबर ऑफ मेंबर प्रेझेंट इन द युअर फॅमिली. ओके. किती, हाऊ मेनी आहे, सपोज 4 किंवा 5. सो तुम्ही तो हँड रिटन केला, इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. रेकॉर्ड इज अ रिटन प्रेझेंटेशन असणार आहे. ओके. रेकॉर्ड हा कसा आहे, रिटन प्रेझेंटेशन. रिपोर्टिंग हा कसा असणार आहे, अनालिसिस प्रेझेंटेशन. म्हणजे कसं, कॉम्प्युटराइज प्रेझेंटेशन, डिजिटल प्रेझेंटेशन. ओके. सो हेल्थ रेकॉर्ड कोण, इन्फॉर्मेशन कोण प्रोव्हाइड करणार, इंडिव्हिज्युअल करू शकतो, फॅमिली, कम्युनिटी. On the basis of doctors, health worker or the nurses can be provide preventive, curative and the promotive care of in the community मध्ये. समजलं. रिपोर्ट्स काय, वाच बरोबर. Report is also an effective medium of communication. It is essential to have full understanding of the various aspects of community health. Nursing for proper reporting reports can be oral or written. Oral report can be expressed in writing and the written report can be expressed orally.
Mainly reports can be daily, monthly, quarterly, half yearly, and annually. Generally, the analytical aspect of a subject or subject is present in a report. रिपोर्ट वे आपण कसं करू शकतो, अनालाइज वेने करू शकतो, डिजिटलाइज वेने करू शकतो, हँड रिटर्न असेल, ओरल असेल. सो मी तुम्हाला या ठिकाणी ओरली सांगितलं, तुम्ही काय केलं, रिटर्न केलं, म्हणजे काय रिपोर्ट घेतला ना माझ्याकडून एखादा. ओके, सो त्याला आपण रिपोर्ट असं बोलतो. ओके, सो कसं मेजर करतात, डेली करतात. ओके, इन कम्युनिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे मंथली तुमच्याकडे व्हिजिट असते आशा वर्करची. ओके, ज्या हेल्थ वर्कर असतात तुमच्याकडे येतात, विचारतात कोणाला काही डिसीज कंडिशन आहे का. ओके, ते सर्वे करतात. ओके, त्याला आपण काय बोलतो, रिपोर्ट. आता टाइप्स ऑफ रिपोर्ट्स आपण या ठिकाणी बघू. टाइप्स ऑफ रिपोर्ट्स नाही, रेकॉर्ड्स. टाइप्स ऑफ रेकॉर्ड्स कोणते कोणते आहेत, युनिट बेसिस, सब्जेक्ट बेस आणि कलेक्शन बेस. युनिट बेस कोणते कोणते असतात, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, नॅशनल अँड द कम्युनिटी. इंडिव्हिज्युअल म्हणजे कसं, तुमचा सेपरेट जो डाटा असतो, जे रेकॉर्ड असतो तो तुम्ही स्टॅबिलाइज करणार. इन फॅमिलीचं कसं की नंबर ऑफ फॅमिली मेंबर किती प्रेझेंट आहे एका फॅमिलीमध्ये, सो आपण ते कॅल्क्युलेट करणार. ओके, ते रेकॉर्डिंग करणार आणि रिपोर्टिंग करणार. ओके, इन फॅमिली म्हणजे कसं, ज्यावेळेला सपोज कोणाला हायपरटेन्शन डिसीजेस आहे का, ओके, डायबिटीज, मलाटायटिस डिसीजेस आहे का, नॉन कम्युनिकेबल डिसीज प्रेझेंट आहे का, कम्युनिकेबल डिसीज प्रेझेंट आहे का, हा आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करतो. ओके, कम्युनिटी म्हणजे कसं, कम्युनिटी रेकॉर्ड म्हणजे कसा की इन माझ्या कम्युनिटीमध्ये किती नंबर ऑफ केसेस अशा आहेत ज्या की कम्युनिकेबल डिसीजने इन्फेक्टेड होतात, किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजमुळे एवढे डिसीजमुळे डेट होतात. ओके, डायबिटीजमुळे किती डेट होणार, हायपरटेन्शनमुळे किती डेट होणार, MI मुळे किती डेट होणार. MI म्हणजे काय, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय, हार्ट अटॅक. त्यानंतर नॉर्मल डेथ किती होणार. ओके, अजून डिसीज कंडिशनमुळे डेथ किती होणार. ओके, ऍक्सिडेंटमुळे किती डेट होणार. ओके, ह्या डाटा सगळा मी कम्युनिटीमध्ये रेकॉर्ड करू शकतो. नॅशनल लेवलला कोणते असतात, लाईक स्टेट वाईज, जी आता मी डाटा ट्रान्सफर करणार तो स्टेट वाईज जाणार, स्टेटचा पूर्ण डाटा ट्रान्सफर होणार, नॅशनल लेवलला स्टॅब्लिश होणार. ओके, त्याला आपण बोलतो युनिट. कोणता बेस आहे आपला, युनिट बेस ना. त्यानंतर आपण सब्जेक्ट बेस. इकॉनॉमिकल स्टेटस, सगळ्यांना माहिती इकॉनॉमिकल स्टेटस किती आहे इंडियाचं, किती आहे ॲज पर 2025 GDP रेट किती आहे आपला इंडियाचा. ओके, सोशल म्हणजे काय असतं माहिती आहे का, सोशल म्हणजे सोशल डाटा, ऑल सोशल डाटा, जो पण म्हणजे की नंबर ऑफ पीपल त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, नॉट इंडिव्हिज्युअल. सोशल डाटा आपण ट्रान्सफर करतो. पॉलिटिकल, जे तुमचं वोटर ID म्हणतात, ओके, तो रिकॉर्डिंग करणार, रिपोर्टिंग करणार ना तुमचं सगळं. वोटर ID असेल, तुमचा डाटा असेल, पॉलिटिकल असेल, ओके, पॉलिटिकल फंक्शनिंग असेल ते. ओके, मेडिकल अँड द नर्सिंग बेस्ड सब्जेक्ट बेस्ड. ओके, मेडिकल म्हणजे कसा की तुम्हाला कोणत्या डिसीज कंडिशनमध्ये तुम्ही सफर करतात. ओके, आणि नर्सिंग म्हणजे काय, नर्सिंग डाटा. ओके, त्याला आपण काय बोलतो, सब्जेक्ट बेस्ड रेकॉर्ड. ओके, कलेक्शन बेस कोणता असतो, कलेक्टेड ॲट द इन्स्टिट्यूशन्स, रेकॉर्ड टू बी कीप विथ द इंडिव्हिज्युअल्स. आता कलेक्ट करून करणार आपण एका इन्स्टिट्यूशन म्हणून. ओके, इन्स्टिट्यूशन म्हणजे कसं, सर्वे करणार आपण. ओके, कलेक्शन करणार. ओके, आणि त्यानंतर रेकॉर्ड टू बी कीप्ड विथ द इंडिव्हिज्युअल्स. आता तुम्हाला तुमच्या सगळ्यांचा रेकॉर्ड माहिती आहे, हिमोग्लोबिन किती. आता या ठिकाणी मी एक CBC रेट तुमचा काढला सगळ्यांचा. ओके, म्हणजे काय केलं, रेकॉर्डिंग केली ना, रिपोर्टिंग करणार की किती नंबर ऑफ स्टुडंट असे फिमेल स्टुडंट आहे ज्यांचा HB माइल्ड रेटमध्ये आहे. माइल्ड म्हणजे कसा 9 to 10.9 असा आहेत. ओके, माइल्ड. मॉडरेट कसा 8 to 9.9. ओके, हा मॉडरेट. आणि 7 पेक्षा ज्यांचा कमी असेल त्या सिव्हिअर कंडिशन मध्ये असणार. ओके, हिमोग्लोबिन त्यांचं सिव्हिअर कंडिशन आहे इन ॲनिमियामध्ये, त्यांना ॲनिमिया झालेला आहे ना. मग मी असं स्टॅब्लिश करणार रेकॉर्डिंग आणि ते रिपोर्टिंग करणार. ओके, मग तुमच्या जवळ इंडिव्हिज्युअली रेकॉर्ड असणार तो. ओके, सेपरेटली सगळ्यांजवळ. ओके, रेकॉर्ड रिलेटेड टू कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, रेकॉर्ड टू बी कीप्ड ॲट द हेल्थ सेंटर, रेकॉर्ड टू बी कीप्ड विथ द पेशंट्स अँड द मदर्स. रेकॉर्ड रिलेटेड कुठे असणार, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये. सगळ्यांना माहिती ना, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये आपण रेकॉर्ड मेंटेन करतो, तोच रेकॉर्ड.
रेकॉर्ड टू बी कीप्ड ॲट द हेल्थ सेंटर. हेल्थ सेंटर कोणते, जे प्रायमरी हेल्थ सेंटर असणार, कम्युनिटी हेल्थ सेंटर असणार. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार तो हेल्थ सेंटरचा रेकॉर्ड. रेकॉर्ड टू बी कीप्ड विथ द पेशंट्स अँड देअर मदर्स. ओके, पेशंट म्हणजे कोणता, जो पेशंट जो रेकॉर्ड असतो की मला हे डिसीज कंडिशन आहे. ओके, सो फाईल असते, ती फाईल त्यांचं इम्पॉर्टंट आहे. आणि मदर्स, आता एखादी मदर असते की तिला सिझर्स आहे, सो आपण कसं आयडेंटिफाय करणार ना तिला सिझर आहे. सो आपण त्या ठिकाणी बँड वगैरे यूज करणार इन हँडमध्ये, त्यांच्या हातामध्ये आपण बँड यूज करतो. ओके, लगेच आपल्याला करणार की पेशंटला त्या ठिकाणी नेम पण टाकणार आपण डिसीज कंडिशनचं. मग लगेच सपोज कोणी एखादा मेडिकल फील्डवाला पर्सन असेल, तिला सिझर्स आले स्टेशनवर, मग तो काय करणार, चेक करणार की ही सिझरवाली पेशंट आहे. ठीक आहे, नॉर्मल होऊ शकते. ओके, इमर्जन्सी कंडिशन नाही आहेत असं. ओके, समजलं. टाईप ऑफ रिपोर्ट्स, इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड द रिपोर्ट्स. Legal implications, record and the reports. थोडं खाली झालेत. Okay, legal implications of the records and reports कोणते, individual approach like birth date rate report, individual health card. ओके, त्यानंतर ग्रीन कार्ड, स्टेरिलायझेशन सर्टिफिकेट, इम्युनायझेशन चार्ट, maternal descriptions, etc. All the records and the report have legal importance. Not only in the field of health but in all the field of life. Individuals get facilities and the legal protecting on the basis of the health data record. ओके, सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेट ज्यावेळेला पर्सनचं आपण काय करतो, डेट सर्टिफिकेट. ओके, बर्थ ज्यांची झालं, बर्थ न्यूबॉर्नचा आपण 21 डेजमध्ये काढतो बर्थ सर्टिफिकेट. तुमच्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलंय सपोज, तुम्ही त्याचं किती दिवसानंतर काढणार डेट आपलं बर्थ सर्टिफिकेट, 21 डेजमध्ये. किती, 21 डेज. ओके, एव्हरी 21 डेजला काय करतात गव्हर्नमेंट, डेट रेट बर्थ रेटचं कंपॅरिझन करतात. ओके, आपण त्याला काय बोलतो, डेमोग्राफिक डाटा ऑफ द कंट्री. डेमोग्राफीमध्ये सगळ्यांना काय असते, डेट रेट इन्क्रीज झाली, बर्थ रेट डिक्रीज झाली, माहित आहे ना. सो आपण त्यामध्ये पण टाईप्स आहे, अर्ली एक्सपांड, लेट एक्सपांड. ओके, त्यानंतर मोर एक्सपांड आहे, त्यानंतर इझी एक्सपांड आहे. सो आपण कोणत्या स्टेजवर सध्या, लेट एक्सपांड. म्हणजे काय, आपल्यामध्ये डेट रेट पण इन्क्रीज आहे आणि बर्थ रेट पण इन्क्रीज आहे, म्हणजे मेंटेन आहे. आपण कशामध्ये येणार, लेट एक्सपांडमध्ये. ओके, अर्ली एक्सपांडमध्ये कोणते, ज्यांच्या ठिकाणी बर्थ रेट खूप जास्त आहे आणि डेट रेट खूप कमी आहे, अशा ठिकाणी. ओके, हा कोणता, डेमोग्राफिक डाटा ऑफ द कंट्री. त्यामध्ये बघा कोणते कोणते, स्टेरिलायझेशन सर्टिफिकेट. ओके, स्टेरिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे काय, 2 असतात, ट्युबेक्टमी आणि व्हेसेक्टमी. फॅमिली प्लॅनिंग जे करतात ना, ओके, तुम्हाला माहित असेल, सपोज आपल्याला नेक्स्ट आपल्याला चाइल्ड होऊ द्यायचं नाही, सो आपण काय करतो, स्टेरिलायझेशन करतो. स्टेरिलायझेशन म्हणजे काय, स्टॉप करणार आपण आफ्टर द बर्थ, आपण चाइल्ड कन्सिव्ह करू शकणार नाही. इम्युनायझेशन चार्ट, इम्युनायझेशन म्हणजे काय, इम्युनायझेशन चार्ट. आता तुझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत, तर मग त्यांचं इम्युनायझेशन कार्ड असतं बघ, ग्रीन कलरचं असतं ना, त्यांच्यामध्ये सगळ्या व्हॅक्सिनच्या टिक केलेल्या असतात. बघितलं आहे का, तुझ्याकडे आहे का, तुझं कुठे, विथ युअर सेल्फ. मॅटर्नल डिस्क्रिप्शन्स म्हणजे, मॅटर्नल म्हणजे कसा, एक मदर आहे, प्रेग्नंट लेडीज होती, ती फाईलच्या जवळ पाहिजे, तिच्या डिसीज कंडिशन बद्दल तिला माहिती पाहिजे. ग्रीन कार्ड असतं बघा, ग्रीन कार्ड म्हणजे ग्रीन कार्ड असतं फॉर द स्टेरिलायझेशनसाठी. आणि ग्रीन कार्ड, अजून पिंक कार्ड आपण कसं यूज करतो, फॉर द इम्युनायझेशनसाठी. पिंक आणि ग्रीन. ओके, पिंक आपण कोणामध्ये यूज करतो, गर्ल्समध्ये, आणि ब्ल्यू आपण कोणामध्ये यूज करतो, बॉयजमध्ये. ओके, इट इज अ हाव काय, लिगल इम्प्लिमेंटेशन रेकॉर्ड करण्यासाठी, लिगल मेंटेन करतो ना आपण डाटा तो. सो त्यामध्ये काय, इंडिव्हिज्युअली गेट्स फॅसिलिटीज म्हणजे काय, प्रत्येक जण त्या ठिकाणी फॅसिलिटी घेणार. कोणत्या कोणत्या फॅसिलिटी, सपोज मला मेडिकल कंडिशन असली तर मी फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो स्वतःसाठी. ओके,
प्रोटेक्टिंग ऑफ युअर सेल्फ, स्वतःला तुम्ही प्रोटेक्ट करू शकतात. ओके ते. आणि हा डाटा कोणता असतो? लिगल इम्प्लिमेंटेशन रेकॉर्ड असतात. हे कोणते लिगली? हे काय ते लिगल इम्प्लिमेंटेशन रेकॉर्ड तेच आहे. लिगल इम्प्लिमेंटेशन्स ऑफ द डाटा रेकॉर्डिंग. ओके तो त्यामध्ये असतो कम्युनिटी डाटा रेकॉर्डिंग फॉर द प्रोव्हाइडिंग कन्फर्मेशन्स इव्हॅल्युएशन्स अँड द प्रोटेक्टिंग ऑन द बेसिक ऑफ द राईट ऑफ सिटीजन्स रिलेटेड टू द हेल्थ. Record reporting presenting on the charges can be levied on against the medical administration and the political system for the health problem prevalent in the community. म्हणजे काय? सपोज सिटीजन्सला त्याचा बेनिफिट होणार ना रेकॉर्डचा. सपोज माझ्याजवळ जर का एखादा रेकॉर्ड आहे माझा सेल्फ इंडिव्हिज्युअल, सो मला त्याची हेल्प होणार. जर का माझ्याकडं माझं इम्युनायझेशन कार्ड नसणार एका बेबीचं, ओके, तर मग त्याला मी कुठे पण वॅक्सिनेशन देऊ शकतो का? नाही. सो वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, जरी त्यांच्याकडे वॅक्सिनेशन कार्ड जर का असलं, सो आपल्याला ऑनलाईन डाटा मेंटेन ठेवावं लागतं की ह्या पर्सनला मी ही वॅक्सिनेशन कंप्लीट केलेली आहे. ओके, सगळा डाटा त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड केला जातो. नर्सिंग अप्रोचेस काय बोलतात? प्रिझर्विंग द इंडिव्हिज्युअल्स अँड द फॅमिली हेल्थ रेकॉर्ड ऑफ द पेशंट. ओके, प्रिझर्व करून ठेवणे, स्टोअर करून ठेवणे ऑफ द फॅमिली रेकॉर्ड ऑफ द पेशंट. अडॉप्टिंग द राईट्स ऑफ मेथड्स ऑफ द फिलिंग सेव्हिंग इन द कॉम्प्युटर्स. कुठे करता आपण? कॉम्प्युटर्समध्ये सेव्ह करतो. मेंटेनिंग द कॉन्फिडेन्शियली अँड द प्रायव्हसी रेकॉर्ड इन ऑफ द अबॉर्शन्स, MTP, यूज ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्स अँड द कम्युनिकेबल डिसीज. ओके, कोणता प्रायव्हसी रेकॉर्ड्स असतो आपल्याजवळ? MTP म्हणजे काय? मेडिकल टर्मिनेशन्स प्रेग्नन्सी. ओके, म्हणजे कसं, सपोज ॲबॉर्शन झालं एका फिमेलचं, सो आपण सगळ्यांना सांगणार की हिचं ॲबॉर्शन झालेलं आहे, आपण प्रायव्हसीवर ठेवणार आहेत. ओके, कम्युनिकेबल डिसीजचा पण सुद्धा तसंच आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस आपण जे देतो फॉर द फॅमिली प्लॅनिंगसाठी, ते पण आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, रेकॉर्ड शुड बी शो टू द ऑथोराइज पर्सन्स ओनली. ऑथोराइज पर्सनला दिसणार रेकॉर्ड फक्त. आता तुम्हाला हे माहिती आहे का, नॅशनल हेल्थ मिशन आपण ज्या वेळेला मी टाकतो ना नॅशनल हेल्थ मिशन, त्या ठिकाणी माझी ID असते. आता जर का मी नॅशनल हेल्थ मिशन मला वर्कर असेल तरच मला डाटा दिसणार. ID आणि पासवर्ड असतो त्यांचा, तो टाकल्याशिवाय आपल्याला दिसत नाही. म्हणजे कोणते जे ऑथराइज पर्सन असतात ना, त्यांनाच तो डाटा बघायला भेटतो. रीड करा ना कोणतरी रीड. हां. Presenting the records of the lifeline in the case of consumer protection law, RTR, or for any other worker, preparing the register for it and protecting the parent health organization or agency against contempt of court. For destroying absolute records, legally acceptable process should be used. Records related to medical legal cases, land declaration, and will, etc. should be handled carefully for giving witness whenever needed. ओके, सपोज RTI मध्ये सांगा ना, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स किंवा असे जे लॉज असतात ज्या ठिकाणी आपल्याला लॉजनुसार रेकॉर्डिंग करावं लागते. ओके, रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यांचं आणि त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागतं. फॉर डिस्ट्रॉईंग द ॲब्सोल्यूट रेकॉर्ड लाईक लिगली ॲक्सेप्टेबल प्रोसेस शुड बी यूज. ओके, लिगली जे ॲक्सेप्टेबल प्रोसिजर असतात ना, ते आपल्याला फॉलो करावं लागतं. सपोज तुम्ही आशा वर्कर, एखाद्या आशा वर्कर गेला इन फॅमिलीमध्ये, त्यांना पर्सनल जर का डाटा विचारताय तर तो डाटा फक्त त्यांनाच माहिती पाहिजे, नॉट अदर पर्सन. ओके, रेकॉर्ड रिलेटेड कोणते मेडिकल लिगल केसेस, कोणते मेडिकल लिगल केसेस असतात लाईक ॲबॉर्शन्स, MTP, कॉन्ट्रासेप्टिव्स. ओके, ह्या मेडिकल लिगल केसेस असतात. त्यांच्याकडे त्यांचा डिक्लेरेशन फॉर्म भरून घ्यावा लागतो की ह्या लिगली केसेस आहे, सो ह्या विटनेस द्वारे मी त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके, इन कम्युनिटीमध्ये. Preparations and the maintenance of guidelines for the records. फर्स्ट वन काय आहे? रेकॉर्ड शुड बी क्लिअर पाहिजेत. ओके, प्रॉपरली रेकॉर्ड पाहिजेत, ॲप्रोप्रिएट पाहिजेत, रेडेबल पाहिजेत. ओके, सपोज जर का मी या ठिकाणी म्हणजे रेकॉर्ड घेतला आहे, तो प्रॉपरली कोणाला रीड करताच येत नाही, बेनिफिशियल आहे का नाही. रेकॉर्ड शुड बी रिअल अँड द बेस्ड ऑन द फॅक्ट. रिअल पाहिजेत, फेक रिपोर्ट आपल्याला पाहिजे नाही. ओके, ॲब्रिव्हेशन्स अँड द शॉर्ट फॉर्म कॅन बी यूज इन द रेकॉर्ड.
आपण शॉर्ट फॉर्म यूज करू शकतो. सपोज MTP. सो मला माहिती आहे ना MTP म्हणजे काय, RTI मला माहिती आहे ना RTI म्हणजे काय, TB मला माहिती आहे ना ट्युबरक्लोसिस म्हणजे काय. ओके, कम्युनिकेबल डिसीजला काय CD लिहितात, CD. नॉन कम्युनिकेबल डिसीजला काय बोलतात, NCD. सो आता जे नॉन मेडिकल प्रोफेशनल पर्सन आहे त्यांना NCD माहितच नाही ना, RTI काय माहित नाही, ते बोलतात रोड ट्रॅक पर जातील जास्तीत जास्त. आता RTI काय आहे, रोड ट्रॅक ऍक्सिडेंट. RTI काय आहे, रोड रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स. ओके, अशा डिसीजेस. शॉर्ट फॉर्म आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर सेंटेन्स यूज इन द रेकॉर्ड शुड बी शॉर्ट अँड क्लिअर. सेंटेन्स लिहायचं आहे मला शॉर्टमध्ये. 135 कम्युनिटी पीपल सफरिंग फ्रॉम द ट्युबरक्लोसिस. शॉर्ट फॉर्म मध्येच आहे ना सेंटेन्स. ओके, तसा. पेइंग स्पेशल अटेन्शन टू द नंबर अँड द स्टॅटिस्टिकल इज इसेन्शियल. ओके, स्पेशल अटेन्शन पाहिजे आपल्याला स्टॅटिस्टिकमध्ये. कसं, ज्यावेळेला आपण इनपुट करतो ना डाटा, त्यावेळेला कधी कधी मेडिकल म्हणजे टेक्निकल एरर सुद्धा देतात त्या ठिकाणी. सपोज मी 1ला जर का 100 करतो तर खूप मोठा डिफरन्स आहे, किंवा 1ला मी 10 करतो खूप डिफरन्स आहे. ओके, सो ते त्या ठिकाणी आपल्याला स्पेशल अटेन्शन पाहिजे. इट्स नेसेसरी दॅट द पर्सन फिलिंग द रेकॉर्ड शुड बी साइन विथ टाइम अँड डेट. आता ज्यावेळेला मला रेकॉर्ड त्या ठिकाणी शो करायचं आहे एखाद्याला, तर माझी टाइम, माझा डेट, ओके, आणि माझे सिग्नेचर, कोण पर्सनना त्या ठिकाणी डाटा कलेक्ट केलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स असतं. A general matter or the outline of the report to be prepared before the actually writing report. As far as possible, printed form should be used for writing the report. Okay, writing the report. रायटिंग रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, रिपोर्ट प्रॉपरली मेंटेन पाहिजेत, आउटलाईन पाहिजे त्याला. आउटलाईन म्हणजे कसा, प्रॉपरली बॉर्डर पाहिजेत. ओके, प्रॉपरली कॉलम त्या ठिकाणी पाहिजेत. सपोज मी MTPचा जर का लिहितोय तर त्याच्या पुढेच मी NCD लिहिणार, फॅमिली प्लॅनिंग आहे ते लिहिणार. ओके, का, कारण की इम्पॉर्टन्स गोष्टी आहे, म्हणजे माझ्या एकाच रेकॉर्डमध्ये ऑल फॅसिलिटी त्यामध्ये इन्क्लुडिंग होतात. ओके, it is necessary to collect all the informations and the material to make the report completely. Style of report writing should be made to it easy understand. Report should be arranged in such a manner that essential information can be retrieved easily. स्टाईल फॉर्म असतो बघा, बोल्ड फॉर्म, नॉर्मल वे फॉर्म, साईज असते, माहिती आहे ना सगळ्यांना, नाही माहिती, माहिती असेल ना थोडंफार. तर पॉवर पॉईंटमध्ये बघा आपण बोल्ड असतात, साईज असते, नंबर, ते त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो फॉर द इझी अंडरस्टँडिंगसाठी. रिपोर्ट शुड बी अरेंज फॉर द सच एज मॅनर. ओके, प्रॉपरली मॅनर करायचं, इसेन्शियल इन्फॉर्मेशन त्यामध्ये आपल्याला पुट करायचं. Importance information should be underlined or the express a specific manner. अंडरलाईन करायची ज्या ठिकाणी इम्पॉर्टन्स रिपोर्ट असतात. ओके, प्रेझेंटेशन्स ऑफ द रिपोर्ट शुड बी अट्रॅक्टिव्ह. ओके, अट्रॅक्टिव्ह रिपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला बनवायची असते. अट्रॅक्टिव्ह म्हणजे कसं, डिझायनेशन नाही, जे की फॉर्मॅट असतो तो अट्रॅक्टिव्ह पाहिजे. रिपोर्ट शुड बी कॉम्प्रिहेन्सिव्ह, फॅक्च्युअल अँड द बेस्ड ऑन द सुपरविजन्स अँड द ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन्स. ओके, आता सुपरविजन त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे. ओके, सपोज जर तुम्ही एखादा रेकॉर्ड केलाय, सो मी त्या ठिकाणी सुपरवाइज करणार की तो रेकॉर्ड प्रॉपरली आहे का ते. ऑर्डरिंग वोकॅब्युलरी ऑफ द रिपोर्ट शुड बी सिम्पल. ओके, मॉडर्न टेक्नॉलॉजी लाईक कॉम्प्युटर सर्व्हिसेस शुड बी अप्लाइड फॉर द सेफ अँड द फास्ट रिपोर्टिंग सिस्टीम. रिटर्न डॉक्युमेंटेशन पेक्षा आपण काय करतो, प्रिंटेड डॉक्युमेंटेशनवर जास्त फोकस करतो ना. रिझन का, टेक्निकल आहेत. ओके, इझी आहे. त्यानंतर आपल्याकडे व्हॅलिडिटी सुद्धा असते. आपण हँड रिटर्न रेकॉर्ड आणि प्रिंटेड रेकॉर्डमध्ये डिफरन्स आहे. सपोज तुम्ही हँड रिटर्न ॲप्लिकेशन देताय आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही प्रिंटेड ॲप्लिकेशन देताय, डिफरन्सेस खूप मोठा आहे ना. म्हणजे काय, तो की कोणी रब करू शकत नाही. हँड रिटर्न पेक्षा कसं तुम्ही रब सुद्धा करू शकता, चेंज सुद्धा करू शकतात, पण एकदा प्रिंटिंग रेकॉर्ड जो असतो तो तुम्ही लवकर चेंज करू शकत नाही. प्रिकॉशन्स काय घ्यायचे आपल्याला, दिस शुड बी कीप्ड केअरफुली ॲट अ क्लीन प्लेस. प्रॉपरली प्लेसमेंट ठेवायचं आहे.
तर सपोज मी धूळ म्हणून ठेवणार का रेकॉर्ड? नाही. सेफ्टी अँड द सिक्युरिटी सिस्टीम ऑफ द कॉम्प्युटर्स कॅन बी यूज इन द पर्पजेस. कळालं नाही लाईनचं मिनिंग? आता सपोज त्या ठिकाणी सेफ्टी आणि सिक्युरिटी सिस्टीम मला फॉलो करायची. आता कॉम्प्युटर डिव्हायसेस आहे, त्या ठिकाणी जर का शॉर्ट सर्किट झाला तर कॉम्प्युटर डिव्हायसेस उडू शकतात ना, ऑल्ट रेकॉर्डिंगमध्ये जाऊ शकतो. सो त्या ठिकाणी सेफ्टी आणि सिक्युरिटी ऑफ कॉम्प्युटर्सची आपल्याला घ्यायची. दिस शुड बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट द माईस, ओके, टर्मिटाइज, ओके, इन्सेक्ट, माईस नाही जात, माऊस आहे वाटतं, माईस नाही जात, माऊस आहे, टर्मिटाइड्स, ओके, अँड द इन्सेक्ट एक्सेट्रा, अँड बाय एनी डिफेक्ट ऑफ ई रिपोर्टिंग सिस्टीम. तुम्हाला ई लर्निंग माहिती, ई लर्निंग म्हणजे का तुम्ही ऑनलाईन लर्न करू शकता, तसं ई रिपोर्टिंग सिस्टीम असते, ऑनलाईन आपण रिपोर्टिंग करू शकतो. गुड फिलिंग सिस्टीम शुड बी डेव्हलप फॉर द रेकॉर्डिंग रिपोर्ट. ओके. डाटा शुड बी इझिली अवेलेबल ऑन द टाइम. ओके. आता सपोज मला 2019चा जर का डाटा घ्यायचा आहे, सो मला इझिली अवेलेबल भेटणार ना तो डाटा, म्हणून मी रेकॉर्डिंग रिपोर्टिंग ही प्रिंटिंग मध्ये करणार. कॉन्फिडेन्शियल डाटा शुड बी शो डाऊन इन द ऑथराइज पर्सन्स ओनली. ओके. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.